हॅलो हाय नमस्कार. हा ब्लॉग आहे, खूप दिवसांनी माझा ब्लॉग आला, त्याच्यासाठी सॉरी. माझी मम्मी आलेली गावाकडून, त्याच्यासाठी आम्ही इथे बाहेर जाण्याचा म्हणजे बाहेर फिरायला जाण्यासाठी आम्ही निघालेलो होतो. इथे परी वगैरे सगळेजण तयार होऊन खाली आलो. आमच्या 2 गाड्या काढल्या, हे प्लॅटिनावर गेले आणि मी आपल्या आईला घेऊन स्कूटीवर निघालेली. आणि आम्ही आता कुठे जाणार आहे, काय करणार आहे, काय मस्ती मजा करणार आहे, तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये बघायलाच भेटेल. हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. थोडं वॉइस ओव्हरमध्ये आहे आणि थोडं रिअल वॉइसमध्ये आहे, तरी तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय कराल ही माझी अपेक्षा आहे. आम्ही निघालो. ही काय बोलते बडबड करते तिलाच माहिती. पप्पाच्या गाडीवर बसलेली आणि मागून माझी व्हिडिओ काढत होती. असे थोडे थोडे व्हिडिओ कुठे कुठे शॉर्ट घेत होती, व्हिडिओ काढत होती आणि आम्ही जात होतो. खूप दिवसांनी आलेली माझी आई, तर म्हटलं चला तिला मुंबई फिरवावं. जे जवळचे आहेत स्पॉट तिथे आम्ही आमच्या बाईकने आणि स्कूटीनेच गेलो. म्हणजे ते लांब जायचं होतं ते आम्ही ट्रेननेच गेलो, कारण ट्रेनमध्ये खूप गर्दी असते आणि ते माझ्या आईला सहन होईल की नाही माहीत नाही, त्याच्यामुळे मग थोडं ट्रेन अवॉइड केलो. आता हे आहे वसई ब्रिज, नायगाव वसईला जोडणारा हा ब्रिज, तुम्हाला ते माहीतच आहे. हे ब्रिज चालू झाल्यापासून खूप म्हणजे वसईला जाणं खूप सोपं आहे. हा नायगाव स्टेशन. असं करत करत आम्ही जात होतो. माझी मुलगी माझी रील काढत होती, व्हिडिओ काढत होती, असं मस्त एन्जॉय करत. आणि माझे ब्लॉग थोडे येत नाहीत, तर कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करत आहे मी. समजू शकता तुम्ही, 2-3 मुलं, आता तरी सुट्ट्या आहेत, मग उशीर सगळं. पण आम्ही पोहोचलो जिथे जायचं होतं तिथे. आम्ही आलेलो सुरुची बीच वसईला. याला काढत होते, ते जात होते, मी पाठीमागून आपले शॉट घेत होते. इथे माझं पण घेतले. आमचे मिस्टर येत होते, माझे मिस्टर येत होते, त्यांना पण कॅप्चर केलं थोड्या व्हिडिओमध्ये. हे बघा, जातो आम्ही असंच. हाय मनू. ती खूप भीती पाण्यासाठी. घरात तर पाण्यामध्ये बाथरूममध्ये गेले की 1-1 तास बाहेर येत नाही, पाण्यामध्ये खेळते. कशी पळत सुटली आहे. ह्यांना भीती होती की हे समुद्रात जाईल, म्हणे लाट येईल आणि समुद्रात जाईल, म्हणून हे पळत जाऊन गेले. आता कशी रडते. ती घेऊन जाते तिला, पण पाण्यामध्ये ती खूप भिली. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडं थोडं पुढे म्हणजे समजेलच. मी ठेवले तिचा मेन वॉईस की ती कशी रडते पाण्यामध्ये, खूप भीत होती. इथे आलो आम्ही, मस्त एन्जॉय केला. बीच, पाणी मस्त. ते त्रिशा आणि परीला तर खूप मजाच येते पाण्यामध्ये. समुद्राचा अंत आहेच की नाही माहीत नाही, जिकडं बघेल तिकडे पाणीच पाणी, पाणीच पाणी. मी शॉर्ट घेत होते मागे थांबून, ते मस्त. आणि सुट्टी असल्यामुळे खूप गर्दी होती, जिकडे तिकडे खूप गर्दी. सुट्ट्या चालू आहेत सध्या. ती करते काहीतरी. खूप गर्दी आहे तिकडे तिकडे सुट्ट्या असल्यामुळे. बघू शकता तुम्ही कसं भरलेलं आहे. सुरुची बीचसुद्धा पूर्ण गर्दीने हे आहे, सुट्ट्या असल्यामुळे. पाण्याची लाट येऊ ना इथपर्यंत. लाट आहे ना. होणार आहे मागे. हाय परी.
जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, जेवढं होईल तेवढं रेकॉर्ड केला आहे, म्हणजे रिअल वॉईसमध्ये पण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि वॉईस देऊन पण. नक्की बघा पुढे. हा? हट. मनू ए मनू मनू चला, माझे ब्लॉग कसे वाटत आहेत, काय म्हणजे कसे येत आहेत, एडिट करायला जमतंय का मला, हे सगळं तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता. आता मी कुठे कुठे फिरायला गेले, काय काय फिरायला गेले, हे आता तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच. मग आम्ही इथून गेलो घराकडे, बाहेरच जेवण वगैरे करून मग घराकडे गेलो. जेवण वगैरे केलेलं हे कॅप्चर नाही केलं, म्हटलं ते कशाला करायचं कॅप्चर, म्हणून आम्ही मग निघालो. घराकडेच गेलो डायरेक्ट. इथून वाटेत नायगावला जेवण वगैरे केलं, मग घरी गेलो. तरी आम्हाला घरी जाता जाता 8 वाजलेले. चला, भेटूया मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ कसे येत आहेत, काय येत आहेत, आता मी नक्की प्रयत्न करेन डेली टाकण्याचा. तरी चला, माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटद्वारे तुमची प्रतिक्रिया मला सांगत जा. इथे माझी त्रिशाची काय मस्ती कधी संपतच नाही, तिचं कंटिन्यू चालूच असतं, काही ना काही करतच असते ती. चला, भेटूया आपण आता पुढल्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांना बाय, टेक केअर, काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.